तर परमेश्वराने सगळ्यांना जन्मतात वेगळ्या जन्माला घातलं असतं. मग जन्म घालताना काहींना कपडे घालून घातलं असतं जन्म, का तर ते श्रीमंत आहेत. मग काहींना विदाऊट कपडे, सगळे विदाऊट कपडे जन्माला येतात. का दिसतं कोणी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये कपडे घालून जन्माला नाही ना, सगळे समान. मग हे भेद निर्माण कोणी केले ना, आम्ही भेद निर्माण केले, आमच्या स्वार्थासाठी निर्माण केले. आणि म्हणून आपल्याला सर्वांना, नॉट शालेय विद्यार्थ्यांसाठी बोलत आहे, बाकीच्या नाही म्हणतो, बीड जिल्ह्यामध्ये करता करता अशी स्टेज आली की पोलीस डिपार्टमेंट मधल्या कोणीही आपल्या नेमप्लेटवर आडनाव लिहू नये. का? आडनाव लिहिल्यानंतर कळतं की तो कुठल्या जातीचा आहे. कुठल्या जातीचं कळलं की डोक्यामध्ये सुरू होत आहे आपला नाही आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये कुठल्या दिशेने आपण चाललेलो. आणि त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये जसं ड्रग्ज विरोधी अभियान करायचं आहे, तसं माणसं निरोगी कशी राहतील शरीराने आणि मनाने, माणसांमध्ये समानता कशी निर्माण होईल हाही प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या माईकवरून अनाऊन्स करतो की आम्ही ड्रग्ज एंटरटेन करणार नाही, आम्ही ड्रग्ज टॉलरेट करणार नाही. ज्या कोणाला असं वाटतंय की नाही हो तुम्हाला माहीत नाही लय आहे, त्यांनी डायरेक्ट मला फोन करा. सगळे फोन खिशात घेऊन फिरतो मी. आणि मग बघा की 2 दिवसात ऍक्शन नाही झाली. इथलं पोलीस डिपार्टमेंट ऍक्शन घेणार नसेल तर सीएमशी बोलेन की इथले पोलीस टाळाटाळ करतात, मला बाहेरचा फोर्स द्या. कायद्यामध्ये जी काही पळवाट असेल शोधेन, पण मला असं वाटत नाही की सांगली जिल्ह्यातले पोलीस अशा प्रकारे टाळाटाळ करतात. आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये ड्रग्सचा व्यवसाय करणार आणि हे लक्षात ठेवा की आम्ही तुम्हाला टॉलरेट म्हणजे तुमचा धंदा चालू देणार नाही. धंदाच चालला नाही तर तुम्ही इथे कशाला राहिला. तर गेल्या 3-4 महिन्यात बहुतेक झालं की त्यांचा धंदाच चालत नाही. मग ते जाते दुसऱ्या जिल्ह्यात पळून. मग त्या जिल्ह्याचा पालकमंत्री, त्या जिल्ह्याचा SP, त्या जिल्ह्याचा कलेक्टर काय करायचं बघतील. मी नेहमी विचार करतो की मी जिथे आहे तिथे नीट चालेल याचा प्रयत्न मी केला पाहिजे. आणि त्यामुळे ड्रग्सच्या विरोधीची मोहीम ही एक तात्कालिक अभियान नव्हतं. जसं आपण म्हणतो ना की योगा दिन, त्या दिवशी योगा, बाकीच्या दिवशी मात्र झोपून जायचं, तसं करायचं नसतं. पण सगळ्यात पण योगा दिनाचं असं आहे, सगळ्या दिवशी योगा करा. तसं ड्रग्ज विरोधी मोहीम ही 3 महिन्यासाठी नव्हती, ती सदा सर्व काळ चालणार. शाळांमध्ये जूनपासून प्रतिज्ञा असणार, शाळांमध्ये दर आठवड्याला या विषयावर भाषण असणार, शाळांमध्ये दर महिन्याला या विषयावर सिनेमा दाखवला जाणार. असा सातत्याने हा प्रयत्न चालणार आहे. मी सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो, सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो.